नुसती उद्ध्वस्त झाली नाही, तर पीक या जमिनीत येतं ती जमीनच खरडून गेली. आणि त्यामुळे हा सवन शेतकरी हा अत्यंत अस्वस्थ आहे. त्याच्या दृष्टीनं जमीन शेतीची हे त्याचं सर्वस्व आहे आणि त्याचं सर्वस्व केलं तर कोणत्या मनस्थितीत तो दिवाळी साजरा करणार. आणि म्हणून त्याच्या या दुःखामध्ये आमच्या संघटनेनं सहभागी व्हायचा निर्णय घेतला. दोन गोष्टी त्याच्यामध्ये आहेत की संकट येतात. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. येत नाही असं नाही, पण अशा वेळेला ज्यांच्या हातात राज्याची देशाची सत्ता आहे त्यांची ही जबाबदारी असते संकटग्रस्त लोकांना संकटातून बाहेर काढायला हातभार लावायचा. आता राज्य सरकारने काही चोखडी रक्कम काही लोकांना जाहीर केली, पण नुकसानीचं स्वरूप हे बघितल्याच्या नंतर या चोखडी रकमेचा उपयोग त्याला पुन्हा उभं करण्यासाठी होईल असं त्यांना वाटत नाही. आणि त्यामुळे राज्य सरकारवर सुद्धा हा संकटग्रस्त नाराज आहे. मला असं वाटतं माझा या सगळ्या प्रश्नाकडे बघायचा दृष्टिकोन हा वेगळा आहे. इथं मी राजकारण आणू इच्छित नाही, पण संकटग्रस्त लोकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्नाची पराकाष्ठा ही केली पाहिजे. आणि ती तयारी राज्य सरकार आणि लोकांनी सुद्धा दाखवली, पण मोकळ्या हाताने मदत करण्याची तयारी आत्तापर्यंत दिसत नाही. त्यामुळं नाईलाजानं आजचा दिवस साजरा करायचा नाही असा निर्णय आमच्या संघटनेला घ्यायला लागला. मी एवढं सांगू इच्छितो की हे जे काही घडतंय हे दुःखद आहे, त्याच्यात अधिक भाषा नको. पुरंदरमधील शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी शेतकऱ्यांनी मोबदला अजून आम्हाला डिक्लेअर झाला नाही, त्यामुळे नाराजी कुठेतरी व्यक्त केलेली आहे. त्याची तुम्ही संवाद साधला, काय नक्की? मोबदला हा विषय नाही. त्यांनी जे विषय मांडले एक तर त्यांचं म्हणणं होतं ही जागाच बदला. आता हा निर्णय काही मी घेऊ शकत नाही, ते इथे अधिकारी घेऊ शकत नाही, केंद्र सरकारचा हा प्रश्न आहे. जर विमानतळ कुठं काढायचा हा निर्णय शेवटी केंद्र सरकार घेईल. प्रश्न असा आहे की जिथं काढला जाईल त्या सवन शेतकऱ्यांची शेती ही ताब्यात घेतली जाईल आणि अशा सगळ्या वर्गाचं पुनर्वसन आणि त्यांची नुकसान भरपाई कशी द्यायची, कशी दिली जाईल यासंबंधी या सवन शेतकरी वर्गाच्यात अस्वस्थता आहे आणि त्यामुळं विरोधसुद्धा आहे. आमच्या सगळ्या चर्चेमध्ये मी एवढं सांगितलं की कुणीतरी गैरकायद्याने तुमची जमीन काढू शकत नाही. विमानतळ झाला पाहिजे हे जर सगळ्यांचं म्हणणं असेल तर ज्या जागेवर होणार आहे त्या भागातल्या शेतकऱ्यांच्या जमीन मालकांचं तिथं फळबागात आणखी शेती आहे, पाणी आहे, ड्रिप इरिगेशन आहे आणि त्यामुळे त्यांना उद्ध्वस्त करून चालणार नाही. त्याला योग्य ती नुकसान भरपाई आणि पर्यायी जमीन या दोन्ही गोष्टी द्याव्यात ही मागणी त्यांची होती. मी त्यांना एवढं सांगितलं की मी राज्य सरकारला, मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना विनंती करणार आहे की तुम्ही या कामाच्यासाठी बैठक बोला, आम्हाला लोकांच्या
उपस्थित आणि याचा काहीतरी मार्ग काढा असा निर्णय आमच्या बैठकीत काल झालेला आहे. दिवाळी संपल्यावर मी मुख्यमंत्र्यांची वेळ घेईन आणि ते सांगतील त्यावेळेला याच्यात चर्चा राहील. साहेब, निवडणूक आयोगावर सर्व विरोधकांनी ताशेरे ओढलेले आहेत. निवडणूक आयोगाला उत्तर देता येत नाही. मग बरं काय रोहित पवार ठीक आहे सर, त्यांना विचारलं ना. साहेब, बिहारची निवडणूक आहे, कसं बघता एकंदरीत सगळीकडे तिथं मोठा मतदार यादींवर देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तिथं. आमचे सगळे सरकारी नाराज आहेत कारण सत्तेचा गैरवापर होतोय. मतदार याद्याच्या संबंधी बराच घोळ आहे असं त्या सगळ्यांचं म्हणणं आहे. निवडणूक आयोगाच्या पुढे मांडले, बघूया काय होतं. साहेब, मराठा आरक्षण ओबीसी मध्ये जी JR काढलेला आहे त्याच्यावर आंदोलन केलं जात आहे. आज देखील बीडमध्ये छगन भुजबळ यांचा मोर्चा आहे, एकत्र नेते येत आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की हा JRच रद्द करावा. ठीक आहे, तर त्यांच्याशी बोला. शिवाय कर्डिले यांचं निधन झालेलं आहे. नाही, ठीक आहे, ह्याच्यात घालू वेगळं साहेब, रशियाकडून तेल लोकप्रतिनिधी म्हणून काम करणारे असा त्यांचा परिचय होता. ह्या त्यांचं जाणं हे आकस्मिक आहे आणि त्यामुळे साहजिकच त्यांच्या कुटुंबावर सरकार यांच्यावर एक प्रकारचं हे संकट आलेलं आहे. परमेश्वर या संकटाला तोंड द्यायला त्यांना शक्ती देईल अशी अपेक्षा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.